संदीप, आजपासून हा मिसिंग लिंक सुरू होतोय. नेमक्या कोणत्या वाहनांना प्रवेश मिळणार आहे? नाही, प्रामुख्याने मिसिंग लिंकवर सध्या तरी फक्त कार आणि बसेसनाच प्रवेश द्यायचा निर्णय राज्य सरकारनं प्रामुख्याने MSRDCने घेतलेला आहे. मोठे कंटेनर्स किंवा ट्रक्स जे आहेत त्यांना परवानगी नसणार आहे. गौरी, ही थेट दृश्य मी दाखवतोय ज्या ठिकाणी थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दाखल होतील आणि त्यांची कदाचित म्हणजे छोटेखानी पत्रकार परिषद किंवा एक छोटा कार्यक्रम होऊन भाषणं देखील होण्याची शक्यता आहे. आणि काही वेळातच या ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दाखल होणार आहेत. प्रामुख्यानं पाहायला गेलं तर जी कोनशिला होती त्याचं अनावरण पहिल्यांदा झालं. ज्या ठिकाणी मिसिंग लिंक सुरू होतो त्या ठिकाणी ते पार पडलं. आणि आपण जर पाहिलं तर या प्रकल्पाची वैशिष्ट्य जी काय आहेत ती सगळी या माध्यमातून, या फ्लेक्सच्या माध्यमातून या संपूर्ण हॉलमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि आज जरी वाहतूक कोंडी झालेली असली तरी काही वेळ वाहनधारकांना हा काढावा लागेल, म्हणजे कळ सोसावी लागेल असं म्हणता येईल. आणि त्यानंतर गौरी, हा मिसिंग लिंक जो आहे तो सर्वसामान्य वाहनधारकांसाठी प्रामुख्यानं खुला केला जाईल. आता मी पुन्हा या हॉलच्या बाहेरची ही थेट दृश्य दाखवतोय की ज्या ठिकाणावरून वाहनं ही बाहेर पडणार आहेत, म्हणजे हा खरं तर बाहेर पडायचा रस्ता आहे. मी सध्या त्याच बोगद्यामध्ये आहे. पलीकडच्या बाजूला म्हणजे पुण्याकडे जातानाची जी लेन असणार आहे ती पलीकडच्या बाजूला असणार आहे. मात्र याच लेनमधून वाहनं मुंबईच्या दिशेनं जाणार आहेत. आपण जर पाहिलं तर वरती पूर्णपणे हा बोगदा म्हणजे रंगवण्यात देखील आलेला आहे आणि सगळी जी तयारी आहे ती पूर्ण करण्यात आलेली होती. दुसऱ्या बाजूची मी दृश्य दाखवतो, म्हणजे जवळपास 650 मीटरचा बोगदा असल्याचं मी सांगितलं होतं. आणि आपण जर थेट ही दृश्य पाहिली समोर गौरी तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की समोर जात नाही मी, आपण समोर पाहिलं तर लक्षात येऊ शकतं की 650 मीटरचा हा जवळपास बोगदा आहे. सध्या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे त्या ठिकाणी खरं तर सफारी करतायत या मिसिंग लिंकची. आणि ह्या दोन्ही बोगद्यांना जोडणारा जो एक ब्रिज आहे तो देखील महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या विकासातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणून मिसिंग लिंकला यापुढे ओळखलं जाईल. मुंबई पुणे एक्सप्रेस वे ज्यावेळा तयार करण्यात आलेला होता तो 6 पदरी होता आणि त्यावेळा वाहनांची संख्या प्रामुख्यानं कमी होती. पण नंतर वाहनांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारनं मिसिंग लिंक तयार करायचा निर्णय घेतला होता. वारंवार लोणावळ्याच्या म्हणजे लोणावळा आणि खंडाळा घाटामध्ये वाहतुकीची कोंडी व्हायची आणि त्या कोंडीवर सोल्युशन म्हणून खरं तर मिसिंग लिंक हा तयार करण्यात आला. आणि जवळपास अर्ध्या तासाचा गौरी वेळ वाचणार आहे. आत्ता मिसिंग लिंक ज्यावेळा उद्घाटन झालेलं आहे त्यानंतर फक्त छोट्या कार्स असतील किंवा छोट्या बसेस असतील, महामंडळाच्या असतील आणि खाजगी बसेस असतील त्यांनाच फक्त परवानगी देण्यात येणार आहे. मोठे कंटेनर्स, ट्रक्स यांना परवानगी नसणार आहे. अवजड वाहनं ह्या ठिकाणी सध्या तरी एंट्री त्यांना दिली जाणार नाही. त्यामुळं वाहतुकीची जी कोंडी आहे ती बऱ्यापैकी प्रमाणात कमी होणार आहे. कंटेनर्स जे असतील ते मुख्य रस्त्यावरून जातील, एक्सप्रेस वेवरून, आणि छोटी वाहनं जी आहेत ती या मिसिंग लिंकवरून प्रवास करतील. मी पुन्हा ही दृश्य दाखवतो. पूर्ण हे डोंगर जे आहेत ते फुडून हे बोगदे जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत. आणि आत्ता आपण पाहतोय की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर या ठिकाणी ही जी सगळी त्यांच्या गाड्यांचा कॉन्वॉयची जी तयारी आहे तीही या ठिकाणी पाहतोय. आणि उलट्या बाजूचं पुन्हा हे दृश्य दाखवतो की कशा पद्धतीचा हा बोगदा आहे. 650 मीटर आणि 550 मीटर अशा पद्धतीचे हे 2 बोगदे जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत. आणि दोन्ही बोगद्यांना जोडणारा एक ब्रिज जो आहे तो देखील तयार करण्यात आलेला आहे. ही थेट दृश्य आपण पाहतोय. एखाद्या किल्ल्याप्रमाणे ही प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे. गौरी, आपण पाहिलं तर जसं बुरुज असतात किल्ल्याला तशा पद्धतीची ही प्रतिकृती पाहायला मिळते. हा बोगदा पुण्याहून मुंबईकडे येताना बाहेर पडल्यानंतरचा बोगदा आहे, म्हणजे हा शेवट दुसरा बोगदा असणार आहे. एकूण 2 बोगदे आहेत. आणि हे जे हा जो टनेल आपण बघतोय, हा जो बोगदा बघतोय, हा पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या लेनचा बोगदा आहे. त्यामुळेच ही प्रतिकृती आपण पाहतोय की महाराष्ट्र दिनादिवशीच आजच्या दिवशी 1 मेला या मिसिंग लिंकचं उद्घाटन खरं तर होतं. आणि त्याच धर्तीवर आपण जर पाहिलं तर एखाद्या किल्ल्याप्रमाणे हे दोन्ही बाजूला बुरुज आहेत आणि अक्षरशः म्हणजे तशीच प्रतिकृती जी आहे ती या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. त्यानिमित्तानं दुसऱ्या बाजूला देखील सेम तशीच प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते. जे मुंबईहून पुण्याला जाणारा जी लेन आहे त्या लेनला देखील तशाच पद्धतीचं अशा ही प्रतिकृती या बोगद्याजवळ आपल्याला पाहायला मिळते.
त्यामुळं मी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या विकासातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणून मिसिंग लिंकला गौरी यापुढे ओळखलं जाईल आणि आज उद्घाटन झाल्यानंतर इथून पुढं पुण्याहून मुंबईला जाणारे वाहनधारक असतील किंवा मुंबईहून पुण्याला जाणारे वाहनधारक असतील त्यांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल की अर्धा तासापेक्षा जास्त वेळेची त्यांची बचत होणार आहे. जवळपास 1 कोटी रुपयांचं इंधन बचत जी आहे ती देखील दररोजची होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मिसिंग लिंकला कुठलाही टोल नसणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसापूर्वी स्पष्ट केलं होतं की या मिसिंग लिंकला कुठलाही टोल नसेल, कारण वारंवार वाहनधारकांची तक्रार असते की मोठ्या प्रमाणामध्ये टोल वाढ केली जाते, दरवाढ केली जाते आणि आत्ता जर पाहिलं तर खालापूर असतील, इतर टोल नाके असतील, त्या सगळ्या टोल नाक्यांवर बऱ्यापैकी दर वाढलेले आहेत. त्यामुळे मिसिंग लिंकला टोल लावला जाणार का याची खरं तर उत्सुकता होती वाहनधारकांमध्ये, भीती देखील होती. मात्र टोल कुठलाही नसणार आहे. त्यामुळं सोयीस्कर हा रस्ता म्हणता येईल आणि लवकर प्रवास पूर्ण होणार आहे मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या वाहनधारकांचा, मुंबई आणि पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या वाहनधारकांचा. थोड्याच वेळात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे तिघही या ठिकाणी दाखल होतील आणि जो एक सभा टाईप जो सभेप्रमाणे जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी पार पडेल. कोनशिलेचं अनावरण झालेलं आहे. मात्र आता हे 1 मेच्या निमित्तानं आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आज ह्याचं लोकार्पण पार पडतंय गौरी. त्यामुळं सांगावं लागेल की सुलभ आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी हा मिसिंग लिंक तयार करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर छोट्या वाहनांसाठी जो वेग आहे वाहनाचा तो जवळपास 100 किलोमीटर प्रति तास देण्यात आलेला आहे, तर मोठ्या वाहनांच्यासाठी 80 मीटर जो आहे तो देण्यात आलेला आहे. आणि अनेक सुविधा देखील यामध्ये आहेत. 1 कोटीची बचत मी सांगितलंच. AI संचलित वायू गुणवत्ता आणि सुरक्षा प्रणाली देखील यामध्ये लावण्यात आली आहे. प्रगत अग्निशमन प्रणाली, व्हेंटिलेशनची प्रणाली जी आहे ती लावण्यात आली आहे. आपण जर वरती पाहिलं तर मोठे जे फॅन्स आहेत ते बसवण्यात आले आहेत. अशा पद्धतीचे हे फॅन्स संपूर्ण बोगद्यामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे व्हेंटिलेशनची देखील पूर्णपणे जी व्यवस्था आहे ती देखील या ठिकाणी केलेली आहे. इंटेलिजंट ट्रॅफिक सिस्टीम बसवण्यात आलेली आहे. लेनची शिस्त पाळण्यासाठी 0 मृत्यूदर कॉरिडॉरचं नियोजन या मिसिंग लिंकच्या निमित्तानं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ॲक्सिडेंट शक्यतो होणार नाहीत याची काळजी संपूर्ण या मिसिंग लिंकमध्ये घेण्यात आलेली आहे. आणि या प्रकल्पाची जी किंमत आहे ती 6,695 कोटी होती. म्हणजेच 6,500 जवळपास खर्च करून हा इतका मोठा जो मिसिंग लिंक आहे तो बनवण्यात आलेला आहे. खालापूर ते खोपोली दरम्यान 6 लेनवरनं 8 लेनमध्ये रुंदीकरण जे आहे ते देखील लवकरच केलं जाणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून काय संबोधित केलं जात आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल. सरकारचा महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प मिसिंग लिंक आता